Hello, good afternoon to all dear students of DCS Institute of Pharmacy, Devpur, Dhule. Myself, Mr. Krishna Girdhar Balkar, Assistant Lecturer at DCS Institute of Pharmacy, Devpur, Dhule. Now, today we are going to start our second subject, that is Human Anatomy and Physiology. So let's see the content of the first chapter. The name of first chapter, that is Scope of Anatomy and Physiology. So let's see the content of this chapter. Introduction to Anatomy and Physiology. Various systems of human body. Various parts of skeletal system. These are the three main contents in this chapter. Introduction of Human Anatomy and Physiology, this subject. The human being is very complex multicellular organism. The study of human body is divided under two major headings. कुठल्या दोन हेडिंग सांगितले आहेत? फर्स्ट इज अ ॲनाटॉमी अँड सेकंड इज अ फिजिओलॉजी. काय म्हटलं आहे बघा, द ह्युमन बिईंग इज व्हेरी कॉम्प्लेक्स मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम. ह्युमन बॉडी इज अ व्हेरी कॉम्प्लेक्स मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम. म्हणजे काय मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम काय ते सांगतो. मल्टीसेल्युलर मीन्स tissues, organs or organisms that made up of cells. हे काय टिश्यूज, ऑर्गन्स किंवा ऑर्गॅनिझम्स हे कशापासून तयार झाले? दॅट इज मेड अप ऑफ सेल्स. ओके, इज सेड टू बी मल्टीसेल्युलर, म्हणूनच त्याला म्हटलं आहे मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स. ओके, पुढे म्हटले द स्टडी ऑफ ह्युमन बॉडी. ह्युमन बॉडीची जर स्टडी करायची असेल तर आपल्याला दोन प्रकारे करावे लागणार आहे. त्याच्यात दोन पार्ट्स आहेत. इट इज डिवायडेड अंडर टू मेजर हेडिंग्स. फर्स्ट आहे ॲनाटॉमी अँड सेकंड आहे फिजिओलॉजी. ओके, आता लेट्स सी दिस इमेज ॲनाटॉमी ऑफ द ह्युमन बॉडी. ही जी इमेज आपण बघतोय ती कसली आहे? ॲनाटॉमी ऑफ द ह्युमन बॉडी. आता याच्यात काय काय इमेजेसमध्ये काय काय पार्ट्स आपल्याला शोध आहे तर बघूयात. ब्रेन, स्कल, ओइसोफॅगस, लंग्स, स्टमक, लिव्हर, किडनीज, हार्ट. After that, lymph and lymph nodes, blood vessels, small intestine, large intestine, muscles, bone joint, nerve, and lastly the bladder. Okay, this all contents we have to see in this anatomy of the human body. Okay, आता आपण पाहूयात ॲनाटॉमी काय आणि फिजिओलॉजी काय, हे दोन जे डिफरंट पार्ट्स दिलेले आहेत. म्हणूनच म्हटलेलं आहे काय, जो फर्स्ट चॅप्टर आहे आपलं काय म्हटलं, त्या चॅप्टरचं नाव काय? स्कोप ऑफ ॲनाटॉमी अँड फिजिओलॉजी. आता या चॅप्टरमध्ये आपल्याला काय बघायचं आहे? डेफिनेशन्स ऑफ व्हेरियस टर्म्स यूज्ड इन ॲनाटॉमी. आपल्याला डेफिनेशन्स ऑफ व्हेरियस टर्म्स यूज इन ॲनाटॉमी हे आपल्याला स्टडी करायचं आहे. ओके, तर आपण सर्वात अगोदर बघूयात आता ॲनाटॉमी म्हणजे काय. ॲनाटॉमी इट इज द ब्रांच ऑफ बायोलॉजी दॅट डील्स विथ द स्टडी ऑफ स्ट्रक्चर ऑफ द बॉडी ॲज अ होल and also the study of its individual parts and their relations to one another. काय म्हटलं बघा, ॲनाटॉमी इट इज द ब्रांच ऑफ बायोलॉजी. बायोलॉजीची एक ब्रांच आहे ॲनाटॉमी म्हणजे, दॅट डील्स विथ द स्टडी ऑफ स्ट्रक्चर ऑफ द बॉडी. त्याच्यात आपल्याला काय करायचं आहे? स्टडी ऑफ स्ट्रक्चर ऑफ द बॉडी ॲज अ होल. म्हणजे काय पूर्ण बॉडीचं स्ट्रक्चरचं आपल्याला स्टडी करायचं आहे. आणि पुढे म्हटलं आहे अँड ऑल्सो द स्टडी ऑफ इट्स इंडिव्हिज्युअल पार्ट्स. आणि ह्युमन बॉडीचं स्ट्रक्चरचा स्टडी करत असताना त्याच्यात जे जे पार्ट्स आपल्याला त्या ह्युमन बॉडीमध्ये जे येत आहेत त्या सर्व पार्ट्सवरती आपल्याला इंडिव्हिज्युअल पार्ट्सचा स्टडी करायचा आहे. ओके, अँड देअर रिलेशन्स टू वन अनदर. आणि त्यांचं रिलेशन्स काय एकमेकांशी, प्रत्येक पार्ट्सचं ह्युमन बॉडीमध्ये प्रत्येक ऑर्गॅनिझमचं किंवा प्रत्येक आता जे काही ॲनाटॉमीमध्ये आपण काय म्हटलं आहे? स्टडी ऑफ स्ट्रक्चर्स. मग प्रत्येक स्ट्रक्चरचं ह्युमन बॉडीमध्ये प्रत्येक स्ट्रक्चरचे एकमेकांशी काय रिलेशन्स आहे हे आपल्याला ॲनाटॉमीमध्ये स्टडी करायचं आहे. त्या स्टडीला म्हणतो आपण ॲनाटॉमी स्टडी. ओके, आता सेकंड कन्सेप्ट आहे फिजिओलॉजी. फिजिओलॉजी म्हणजे काय ते सांगतो. फिजिओलॉजी इट इज द ब्रांच ऑफ बायोलॉजी दॅट डील्स विथ द स्टडी ऑफ नॉर्मल फंक्शन्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम अँड देअर पार्ट्स. काय म्हटलं आहे बघा, फिजिओलॉजी इट इज द ब्रांच ऑफ बायोलॉजी. ही पण एक काय बायोलॉजीचीच एक ब्रांच आहे दॅट डील्स विथ द स्टडी ऑफ नॉर्मल फंक्शन्स. नॉर्मल फंक्शन्सचा स्टडी करायचा आहे. कशाचा नॉर्मल फंक्शन्सचा? नॉर्मल फंक्शन्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. जे आपल्या बॉडीमध्ये लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत किंवा त्यांचे पार्ट्स, लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स अँड देअर पार्ट्स.
म्हणूनच म्हटलं आहे फिजिओलॉजी इट इज द ब्रांच ऑफ बायोलॉजी दॅट डील्स विथ द स्टडी ऑफ नॉर्मल फंक्शन्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम अँड देअर पार्ट्स. ह्या फिजिओलॉजीमध्ये आपल्याला काय बघायचं आहे, स्टडी ऑफ नॉर्मल फंक्शन्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. लिव्हिंग ऑर्गॅनिझम जे बॉडीमध्ये त्यांचा स्टडी करायचा आहे आणि त्यांचे जे काही पार्ट्स असतील त्याच्याबद्दल आपल्याला डीपली स्टडी करायचं आहे फिजिओलॉजीमध्ये. ओके, आता नेक्स्ट पॉईंट आहे स्लाईड नंबर 6. आता सेल म्हटलेलं आहे. सेल का म्हटलेलं आहे ह्या ठिकाणी, सेलचा उल्लेख का केला आहे ते पण सांगतो. ह्युमन बॉडी ही ज्यावेळेस तयार होत असते तर ही कुठून तयार होणार आहे, मग का सेलपासूनच तयार होत असते. ओके, तर आता आपण BCPमध्ये पाहिलं होतं सेल चॅप्टरबद्दल. ओके, तर आता आपण बघूयात HAPमध्ये पण सेम हे चॅप्टर येणार आहे, कारण की सेल हे महत्त्वाचं एक रोल प्ले करणारे एक अशी वस्तू आहे आपल्या शरीरामध्ये. म्हणजेच काय, एक सेल आहे, तिच्यापासून सर्व ऑर्गॅनिझम्स, टिश्यूज, सिस्टीम्स अँड पार्ट्स आणि पूर्ण होल बॉडी ही तयार होत असते. ओके, तर आपण पाहूया सेल म्हणजे काय. सेल इज द स्मॉलेस्ट फंक्शनल युनिट ऑफ ॲन ऑर्गॅनिझम. काय म्हटलं आहे, सेल इज द स्मॉलेस्ट फंक्शनल युनिट ऑफ ॲन ऑर्गॅनिझम. आपल्या ह्युमन बॉडीमधले जे काही ऑर्गॅनिझम आहे त्याच्यामधला एक स्मॉलेस्ट लहान असा एक पार्ट आहे, पण तो खूप महत्त्वाचा रोल प्ले करतो आहे आपल्या ह्युमन बॉडीमध्ये. पुढे म्हटले ग्रुप्स ऑफ सेल्स हॅव्हिंग द सेम फिजिकल कॅरेक्टरिस्टिक्स. काय म्हटलं बघा, ग्रुप ऑफ सेल्स हॅव्हिंग द सेम फिजिकल कॅरेक्टरिस्टिक्स अँड परफॉर्मिंग सिमिलर स्पेशलाइज्ड फंक्शन्स आर डिस्क्राईब ॲज टिश्यूज. काय म्हटलं बघा, ग्रुप्स ऑफ सेल्स हॅव्हिंग द सेम फिजिकल कॅरेक्टरिस्टिक्स अँड परफॉर्मिंग सिमिलर स्पेशलाइज्ड फंक्शन्स. आपल्या बॉडीमध्ये ह्या ज्या सेल्स आहेत किंवा यांचा जो ग्रुप आहे हा फिजिकल कॅरेक्टरिस्टिक्स आणि सिमिलर फंक्शन्स किंवा सिमिलर स्पेशलाइज्ड फंक्शन्स हे सर्व सेम असणारे आर डिस्क्राईब ॲज अ टिश्यू. आता टिश्यू जे आहेत हे सेल्सपासून तयार झालेलं आहे. ओके, नेक्स्ट म्हटलं आहे व्हेरियस टाईप्स ऑफ टिश्यूज जॉईन टू फॉर्म अँड ऑर्गन. ज्यावेळेस व्हेरियस टाईप्स ऑफ टिश्यूज एकत्रित येतात किंवा जॉईन होतात त्यावेळेस ते काय फॉर्म करत आहे, दे फॉर्म अँड ऑर्गन. ओके, अँड नेक्स्ट म्हटलं आहे अँड द सिस्टीम कन्सिस्ट ऑफ नंबर ऑफ सच ऑर्गन्स अँड टिश्यूज. आणि ज्यावेळेस ती सिस्टीम तयार होत असते त्यावेळेस काय होतं आहे, म्हणून म्हटलं आहे अँड सिस्टीम कन्सिस्ट ऑफ नंबर ऑफ सच ऑर्गन्स अँड टिश्यूज. सिस्टीम तयार होत असताना सच ऑर्गन्स अँड टिश्यूज त्या ठिकाणी महत्त्वाचा रोल प्ले करत आहेत किंवा त्या सिस्टीम तयार होण्यासाठी ऑर्गन्स अँड टिश्यूज हे त्या ठिकाणी उपयुक्त होत आहेत. ओके, नेक्स्ट म्हटलं आहे डिफरंट बॉडी. काय म्हटलं, डिफरंट बॉडी ऑर्गन्स हॅव डिफरंट स्ट्रक्चर. आता बॉडीमध्ये डिफरंट ऑर्गन्स असतात किंवा ऑर्गॅनिझम्स आहेत, तर हे डिफरंट बॉडी ऑर्गन्स हॅव डिफरंट स्ट्रक्चर म्हटलं आहे. याचा अर्थ काय की बॉडीमध्ये जे जे डिफरंट ऑर्गन्स आहेत त्या प्रत्येक त्या ऑर्गन्सचं डिफरंट स्ट्रक्चर आणि त्याचं फंक्शन असणार आहे. ओके, पुढे म्हटलं आहे नेक्स्ट द व्हेरिएशन इन स्ट्रक्चर इज ड्यू टू द व्हेरिएशन्स इन द फंक्शन्स दे परफॉर्म. त्यांच्या स्ट्रक्चरमध्ये व्हेरिएशन्स काय माहिती का तुम्हाला, व्हेरिएशन्स इन स्ट्रक्चर म्हणजे काय, प्रत्येक ऑर्गॅनिझमचं एक व्हेरियस स्ट्रक्चर असणार आहे आणि त्या व्हेरियस स्ट्रक्चरमुळेच त्याचं फंक्शन जे असणार ते पण एक व्हेरियस असणार आहे. म्हणून त्यांनी म्हटलं आहे द व्हेरिएशन इन स्ट्रक्चर इज ड्यू टू द व्हेरिएशन्स इन द फंक्शन्स दे परफॉर्म. त्यांचे फंक्शन्स जे आहेत ते प्रत्येक स्ट्रक्चरचं वेगवेगळं फंक्शन असणार आहे किंवा ते वेगवेगळे फंक्शन परफॉर्म करणार आहेत, म्हणून त्याच्यात व्हेरिएशन्स आहेत त्या पर्टिक्युलर स्ट्रक्चर्समध्ये ह्युमन बॉडीमधल्या. ओके, कळालं तुम्हाला सर्वांना. आता आपण स्लाईड नंबर 8 स्टडी करतो आहे व्हेरियस सिस्टीम्स ऑफ ह्युमन बॉडी. स्लाईड नंबर 8मध्ये आपल्याला पाहायचं आहे व्हेरियस सिस्टीम्स. आपल्या ह्युमन बॉडीमध्ये बऱ्याच सिस्टीम्स असतात, त्या कुठल्या आहे त्याचा आता आपल्याला स्टडी करायचा आहे. काय म्हटलं बघा, द ह्युमन बॉडी कन्सिस्ट ऑफ द फॉलोइंग सिस्टीम. ह्युमन बॉडी कन्सिस्ट ऑफ द फॉलोइंग सिस्टीम. आता कुठल्या सिस्टीम आहेत ते पाहूयात. फर्स्ट सिस्टीम आहे दॅट इज अ स्केलेटल सिस्टीम. ओके, आता ती काय ते पाहूयात. स्केलेटल सिस्टीम इट कंटेन्स द बोनी फ्रेमवर्क. इट ॲक्ट्स ॲज द सपोर्टिंग स्ट्रक्चर अँड ऑफर्स प्रोटेक्शन्स टू अदर ऑर्गन्स. काय म्हटलं बघा, इट कन्सिस्ट ऑफ द बोनी फ्रेमवर्क. ही काय एक बोनी फ्रेमवर्क आहे, म्हणजे काय पूर्ण बोनी म्हणजे काय हाड. ओके, पूर्ण स्केलेटल म्हणजे काय त्याला आपण म्हणतो मराठीमध्ये ह्युमन स्केलेटन म्हणजे काय मानवी सांगाडा. माणसाच्या शरीराचा जो सांगाडा असतो त्याला आपण म्हणतो ह्युमन स्केलेटल. ओके, काय म्हटलं, इट कन्सिस्ट ऑफ द बोनी फ्रेमवर्क. पूर्ण बोन्सपासून तयार झालेले एक फ्रेमवर्क असणार आहे. ओके, इट ॲक्ट्स ॲज द सपोर्टिंग स्ट्रक्चर. काय म्हटलं त्या ठिकाणी, ते जे काय इट ॲक्ट्स ॲज द सपोर्टिंग स्ट्रक्चर. पूर्ण बॉडीमधला एक मेन सपोर्टिंग स्ट्रक्चर असतो तो. ओके, पुढे म्हटलं आहे अँड ऑफर्स प्रोटेक्शन टू द अदर ऑर्गन्स. आणि ते काय करतं आहे, ऑफर्स प्रोटेक्शन टू द अदर ऑर्गन्स. ओके,
आणि अदर ऑर्गन्सला तो प्रोटेक्शन देत असतो. आता स्केलेटल जे दिसतं ह्युमन स्केलेटल, त्याच्यामध्ये आतमध्ये बरेच पार्ट्स असतात. आता फॉर एक्झाम्पल आपण बघूयात स्कल म्हणजे काय, डोक्याची कवटी. तर स्कलच्या आतमध्ये काय असणार आहे मग, मध्ये ब्रेन असतो. ओके, त्याच्यानंतर पुढचा जो पार्ट आला नेक. ओके, नेक म्हणजे काय, मानेचा जो भाग, त्याच्या आतमध्ये म्हणजे ही जी पूर्ण फ्रेमवर्क आहे त्याच्या आतमध्ये काय सरे ह्युमन ऑर्गन्स आहेत. ओके, हे सगळे ऑर्गन्स आहेत. मग त्यामध्ये स्पायनल कॉर्ड आली, त्याच्यानंतर फ्रंट साईड आणि बॅक साईड थोरॅसिक केज. त्या ठिकाणी मग आता काय येतं, थोरॅसिक केजमध्ये आपलं बॉडीमध्ये काय असणार त्या ठिकाणी, लंग्स. ओके, लंग्स असतील, त्याच्यानंतर हार्ट असेल. ओके, त्याच्यानंतर पुढे जे लेग्स असतील. ओके, आता जे आपला पायाचा जो भाग आहे किंवा पेल्विक गर्डल आहे. ओके, तर आतमध्ये पूर्ण थोरॅसिक केजच्या लोअर साईडला काय असणार आहे, पुढे खाली पेल्विक गर्डल. पेल्विक गर्डल काय आहे ते सांगतो. लोअर पार्ट ऑफ द ट्रंक ऑफ द ह्युमन बॉडी बिटवीन द ॲबडॉमेन अँड द थाईज. ओके, तर मध्ये काय आहेत म्हणजे सर्व त्याच्या आतमध्ये ऑर्गॅनिझम्स. आणि हे सर्व जे काय बोनी फ्रेमवर्क मी जे सांगतो तुम्हाला, पूर्ण जे स्केलेटल आहे हे सर्व बाहेरून पूर्ण आतल्या ऑर्गॅनिझम्सला काय करतं आहे, ऑफर्स प्रोटेक्शन टू द ऑर्गन्स. ओके, कळालं तुम्हाला सर्वांना, काय करतात ते प्रोटेक्शन देत आहेत त्या ऑर्गन्सला. ओके, आणि प्रोटेक्शन तर देतातच आहेत, पण ज्यावेळेस एखाद्या ऑर्गन्सचं फंक्शन चालतं आहे त्यावेळेस त्या फंक्शन्समध्ये ते बोन्स जे असतील ते जॉईंट असतात एकमेकाला. ओके, तर पूर्ण स्ट्रक्चर हे पूर्ण बोनी स्ट्रक्चर जे आहे ते पूर्ण जॉईंट्सपासून तयार झालेलं आहे आणि ते सर्व आपल्याला ह्युमन बॉडीच्या हालचालींसाठी त्या ठिकाणी एक महत्त्वाचा रोल प्ले करत असतं. कळलं तुम्हाला आता काय म्हटलं, स्केलेटल इट कन्सिस्ट ऑफ द बोनी फ्रेमवर्क, इट ॲक्ट्स ॲज द सपोर्टिंग स्ट्रक्चर अँड ऑफर्स प्रोटेक्शन टू द ऑर्गन्स. ओके, आता सेकंड सिस्टीम आहे ह्युमन बॉडीमधली मस्क्युलर सिस्टीम. ओके, ते पाहूयात आपण. द मसल्स अँड टेंडन्स आर अटॅच टू द बोन्स. काय म्हटलं आहे, द मसल्स अँड टेंडन्स. आता टेंडन्स काय आहे ते सांगतो. टेंडन्स इज अ फायब्रस कनेक्टिव्ह टिश्यू. हा काय एक फायब्रस कनेक्टिव्ह टिश्यू आहे विच अटॅचेस द मसल्स टू द बोन. तो काय करतोय, अटॅच करतोय मसल्सला, कोणासोबत, टू द बोन. म्हणून म्हटलं आहे द टेंडन्स इज अ फायब्रस कनेक्टिव्ह टिश्यू. टेंडन्स काय, इट इज अन फायब्रस कनेक्टिव्ह टिश्यू विच अटॅचेस द मसल्स किंवा विच अटॅच द मसल्स टू द बोन. बोनला काय करतोय तो, मसल्स अटॅच करतोय. ओके, म्हणून म्हटलं आहे मस्क्युलर सिस्टीममध्ये द मसल्स अँड टेंडन्स आर अटॅच टू द बोन्स. दे हेल्प टू गिव्ह द बॉडी इट्स शेप अँड पॉवर टू मूव्ह इन ऑल डायरेक्शन्स. आणि ते काय करत आहे, दे हेल्प टू गिव्ह द बॉडी इट्स शेप. बॉडीला तिच्या एक प्रॉपर शेपमध्ये येण्यासाठी तिला हेल्प करताय किंवा मदत करताय. म्हणून म्हटले दे हेल्प टू गिव्ह द बॉडी इट्स शेप अँड पॉवर टू मूव्ह इन ऑल डायरेक्शन्स. आणि तिला एक पॉवर प्रोव्हाइड करताय टू मूव्ह इन ऑल डायरेक्शन्स. ओके, त्याला आपण म्हणते मस्क्युलर सिस्टीम. पहिली सिस्टीम पाहिली आपण स्केलेटल सिस्टीम, सेकंड आहे मस्क्युलर सिस्टीम. आता थर्ड सिस्टीम आहे नर्वस सिस्टीम. ही सर्वात महत्त्वाची सिस्टीम आहे आपल्या ह्युमन बॉडीमध्ये. काय, नर्वस सिस्टीम. ओके, इट सर्व्स टू कंट्रोल. आता नर्वस सिस्टीम काय ते पाहूयात आपण. इट सर्व्स टू कंट्रोल अँड कोऑर्डिनेट द फंक्शन्स ऑफ व्हेरियस पार्ट्स ऑफ द बॉडी. काय म्हटलं आहे, इट सर्व्स टू कंट्रोल. ही काय करते, आपल्या शरीरामध्ये एक अशी सिस्टीम, एक चेतना म्हणतो आपण तिला. तर ही काय एक सिस्टीम आहे, इट सर्व्स टू कंट्रोल अँड कोऑर्डिनेट द फंक्शन्स ऑफ व्हेरियस पार्ट्स ऑफ द बॉडी. आपल्या बॉडीमधले जे व्हेरियस फंक्शन्स सुरू असतात ते कुठल्या सिस्टीम थ्रू होत असतात, मग नर्वस सिस्टीमपासून. म्हणून म्हटलं इट सर्व्स टू कंट्रोल अँड कोऑर्डिनेट. ती काय करते, कंट्रोल करते आणि कोऑर्डिनेट करते द फंक्शन्स ऑफ व्हेरियस पार्ट्स ऑफ द ह्युमन बॉडी. ओके, किंवा ह्युमन बॉडी म्हणण्यापेक्षा आपण फक्त बॉडी म्हणत का, तर ही नर्वस सिस्टीम ही प्रत्येक जीवमध्ये असणार आहे. ओके, प्रत्येक आता जे काही ॲनिमल्स आहेत त्यांच्यामध्ये पण सिस्टीम असणार आहे, ह्युमन बॉडीमध्ये पण असणार आहे. ओके, म्हणून म्हटलं आहे इट सर्व्स टू कंट्रोल अँड कोऑर्डिनेट द फंक्शन्स ऑफ व्हेरियस पार्ट्स ऑफ द बॉडी. आपल्या बॉडीचे व्हेरियस पार्ट्सचं फंक्शन हे प्रॉपर सुरू ठेवायचं काम कोण करते, मग नर्वस सिस्टीम. ओके, 4 नंबरची सिस्टीम आहे. चौथ्या नंबरची तिला आपण म्हणतो सर्क्युलेटरी सिस्टीम. हिच्या नावातच हिचा अर्थ आहे सर्क्युलेटरी, म्हणजे ती काय करते, सर्क्युलेट करते. ओके, आता बघूयात सर्क्युलेटरी सिस्टीम मीन्स व्हॉट. Circulatory system, it distributes the essential supplies of oxygen and the nutrient materials
टू ऑल द पार्ट्स ऑफ द बॉडी. काय म्हटलं बघा, इट डिस्ट्रीब्युट्स, सर्क्युलेटरी सिस्टीम काय म्हटलं आहे, इट डिस्ट्रीब्युट्स द इसेन्शियल सप्लायज ऑफ ऑक्सिजन. ती काय डिस्ट्रीब्यूट करते किंवा काय सर्क्युलेट करते, द इसेन्शियल सप्लायज ऑफ ऑक्सिजन. ऑक्सिजनचा सप्लाय, इसेन्शियल महत्त्वाचा एक सप्लाय आपल्या बॉडीमध्ये महत्त्वाचा काय आहे आता, ऑक्सिजन तर महत्त्वाचाच आहे, ब्लड तर आहेच आहे, पण त्यासोबतच ऑक्सिजन म्हणजे काय, ऑक्सी हिमोग्लोबिन ब्लडमध्ये ज्यावेळेस किंवा हिमोग्लोबिनमध्ये, ब्लड आणि हिमोग्लोबिन एकच, तर ब्लडमध्ये ज्यावेळेस ऑक्सिजन जातो त्यावेळेस तो काय होतो, ऑक्सी हिमोग्लोबिन, बरोबर. तर हा ऑक्सी हिमोग्लोबिन आपल्या बॉडीमध्ये खूप महत्त्वाचा असतो. म्हणून म्हटलं आहे सर्क्युलेटरी सिस्टीममध्ये इट डिस्ट्रीब्युट्स द इसेन्शियल सप्लाय ऑफ ऑक्सिजन्स. ही सिस्टीम काय करते, डिस्ट्रीब्यूट करते इसेन्शियल सप्लाय ऑफ ऑक्सिजन ॲज वेल ॲज द न्यूट्रिएंट मटेरियल्स. काय म्हटले पुढे, अँड द न्यूट्रिएंट मटेरियल, जे पोषक तत्व असतील किंवा न्यूट्रिएंट्स असतील जे आपल्या बॉडीच्या बॉडीला एनर्जी आणि ग्रोथ अँड डेव्हलपमेंट होण्यासाठी महत्त्वाचे घटक असतात, त्याला म्हणतो आपण न्यूट्रिएंट्स. ही काय करते मग, इट डिस्ट्रीब्युट्स द इसेन्शियल सप्लायज ऑफ ऑक्सिजन अँड न्यूट्रिएंट मटेरियल्स टू ऑल पार्ट्स ऑफ द बॉडी. काय म्हटले, टू ऑल द पार्ट्स ऑफ द बॉडी, बॉडीच्या इच अँड एव्हरी पार्ट्सला ही सर्क्युलेटरी सिस्टीम काय करते, ऑक्सिजन आणि न्यूट्रिएंट मटेरियल्सचा पुरवठा करते. ओके. अँड ऑल्सो रिमूव्स द वेस्ट प्रॉडक्ट फ्रॉम द बॉडी. आणि त्यासोबतच अजून काय काम करते, इट ऑल्सो रिमूव्स द वेस्ट प्रॉडक्ट. जे वेस्ट प्रॉडक्ट असेल बॉडीमध्ये, जे आपल्याला बॉडीमध्ये ॲब्झॉर्प्शन झाल्यानंतर काही बाकी पार्ट जो न कामाचा असणार आहे, कामाचा नसणार आहे, तो पार्ट काय करते, त्याला आपण म्हणतो वेस्ट प्रॉडक्ट. तर तो काय करते, ही सर्क्युलेटरी सिस्टीम रिमूव्ह करते. म्हणून म्हटले, पुन्हा एकदा सांगतो, सर्क्युलेटरी सिस्टीम इट डिस्ट्रीब्युट्स द इसेन्शियल सप्लायज ऑफ ऑक्सिजन अँड न्यूट्रिएंट मटेरियल्स, ओके, टू ऑल द पार्ट्स ऑफ द बॉडी अँड ऑल्सो रिमूव्स द वेस्ट प्रॉडक्ट फ्रॉम द बॉडी. आणि ती काय करते, इट्स ऑल्सो रिमूव्स द वेस्ट प्रॉडक्ट फ्रॉम द बॉडीमधून वेस्ट प्रॉडक्ट रिमूव्ह करत असते. त्या सिस्टीमला आपण म्हणतो सर्क्युलेटरी सिस्टीम. आता पाचवी महत्त्वाची सिस्टीम आहे बॉडीमध्ये अजून, ती म्हणजे रेस्पायरेटरी सिस्टीम. आता रेस्पायरेटरी सिस्टीम काय ते पाहूयात. रेस्पायरेटरी सिस्टीम इट सप्लायज ऑक्सिजन टू द बॉडी फ्रॉम द ॲटमॉस्फिअर. काय करते ती सिस्टीम, इट सप्लायज द ऑक्सिजनचा सप्लाय करते टू द बॉडी, कोणाला, आपल्या बॉडीला. ओके. फ्रॉम द ॲटमॉस्फिअर, जे आता ॲटमॉस्फिअर आहे, जे एन्व्हायरमेंट आहे, त्याच्यातनं ऑक्सिजन आपल्या बॉडीमध्ये जातो आहे, बरोबर. म्हणून म्हटले रेस्पायरेटरी सिस्टीम इट सप्लायज द ऑक्सिजन टू द बॉडी फ्रॉम, कुठून, म्हणून म्हटले फ्रॉम द ॲटमॉस्फिअर. कुठून घेते ते ऑक्सिजन, कुठून मिळतो आपल्याला, ह्या पूर्ण एन्व्हायरमेंटमधून किंवा त्या ॲटमॉस्फिअरमधून मिळतो आहे. ओके. इट सप्लायज द ऑक्सिजन टू द बॉडी फ्रॉम ॲटमॉस्फिअर अँड ॲट द सेम टाईम डिस्पोजेस ऑफ कार्बन डायऑक्साईड. आणि पुन्हा त्याच्यात काय होते अजून, डिस्पोजेस ऑफ कार्बन डायऑक्साईड पण ही सिस्टीम सोडत असते बॉडीमध्ये. इनहेलेशन ऑफ ऑक्सिजन किंवा ऑक्सिजन आपण ज्यावेळेस मध्ये घेतो आहे, ओके, तर हे रेस्पायरेशन श्वासोच्छ्वास करतोय तर ऑक्सिजन मध्ये जात असतो आणि कार्बन डायऑक्साईड बॉडीतनं बाहेर येत असतो. म्हणून म्हटलंय इट सप्लायज द ऑक्सिजन टू द बॉडी फ्रॉम द ॲटमॉस्फिअर अँड ॲट द सेम टाईम डिस्पोजेस ऑफ कार्बन डायऑक्साईड पण त्यासोबतच बाहेर निघतोय. अँड वॉटर वेपर फ्रॉम द बॉडी. आणि अजून काय, वॉटर वेपर पण सुद्धा आपल्या रेस्पिरेटरी सिस्टीममधून बॉडीतनं बाहेर येत असतात. ओके. हे झालं रेस्पायरेटरी सिस्टीम. ओके. आता नेक्स्ट सिस्टीम आहे, अजून महत्त्वाची सिस्टीम आहे. हे जेवढ्या पण सिस्टीम आहे सर्व महत्त्वाचे असणार आहेत आपल्या ह्युमन बॉडीमध्ये. ओके. आता नेक्स्ट सिस्टीम कुठली आहे, डायजेस्टिव्ह सिस्टीम पण ही एक महत्त्वाची सिस्टीम आहे. इट इज कन्सर्न विथ द इंटेक ऑफ फूड. ही काय म्हटलं आहे, इट इज कन्सर्न, कशासोबत कन्सर्न ही सिस्टीम, इट इज कन्सर्न विथ द इंटेक ऑफ फूड. जे आपण फूड इंटेक करतोय, जे आपण अन्न खातोय किंवा जेवण करतोय त्या प्रोसेसला म्हणतात इंटेक ऑफ फूड. पुढे म्हटलं इट्स डायजेशन अँड ॲब्झॉर्प्शन. जे आपण अन्नपदार्थ किंवा काही न्यूट्रिएंट मटेरियल म्हणजे काय पोषक तत्व आपल्याला जे काही अन्नपदार्थातून मिळत आहे, आपण ते काय करतोय, फूड टेक करतोय आणि त्या फूडला डायजेस्ट करायचं, म्हणजेच काय म्हटलं त्याने डायजेस्ट करायचं काम कोण करते, डायजेस्टिव्ह सिस्टीम. म्हणून त्याच्या नावातच म्हटलेलं आहे काय, डायजेस्टिव्ह सिस्टीम. म्हणजे ही सिस्टीम काय करते, फूड मटेरियलला डायजेस्ट करते. आणि पुढे म्हटले ॲब्झॉर्प्शन, काय म्हटलं बघा, इट्स डायजेशन अँड ॲब्झॉर्प्शन. म्हणजे काय, अन्न पचवते पण आहे आणि त्या अन्नातनं महत्त्वाचे जे पोषक तत्व आहे, न्यूट्रियंट्स, हे पण काय करते, ती ॲब्झॉर्ब करते. ओके. म्हणून म्हटले डायजेस्टिव्ह सिस्टीम इट इज कन्सर्न्ड विथ द इंटेक ऑफ फूड, इट्स डायजेशन अँड ॲब्झॉर्प्शन. ओके.
आता नेक्स्ट सिस्टीम आहे एक्सक्रिटरी सिस्टीम. आता ह्या सिस्टीमच्या नावातच याचा अर्थ आहे. एक्सक्रिटरी म्हणजे काय, बाहेर करणे, एक्सक्रीट आउट, टू एक्सक्रीट आउट. ओके, तर ही सिस्टीमला म्हणतो आपण एक्सक्रिटरी सिस्टीम. म्हणजेच काय बघूयात. एक्सक्रिटरी सिस्टीम इट रिमूव्स वेस्ट प्रॉडक्ट फ्रॉम द बॉडी. ही सिस्टीम काय करते, इट रिमूव्स द वेस्ट प्रॉडक्ट फ्रॉम द बॉडी. ज्या बॉडीमधून मी तुम्हाला सांगितलं काय, बॉडीमधून जे आता डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे फॉर एक्झाम्पल, आता न पचलेला भाग आहे हा लार्ज इंटेस्टाईनमधून कुठे जातो आहे, पुढे आपल्या जो काही रेक्टम असेल तिकडे तो पास होतो आहे. म्हणजे डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये लार्ज इंटेस्टाईन काय करतो आहे, त्या ठिकाणी जे काही अन्न असेल, म्हणजे जे आता ॲब्झॉर्प्शन झालेलं आहे आणि बाकी जे न ॲब्झॉर्ब झालेलं आहे, म्हणजे काय जे विघटन झालेलं आहे ते प्रोडक्ट्स कॅरी करतं आहे आणि त्याला रेक्टममधून पुढे पास करतं आहे. ते झालं एक्सक्रिशन. ओके, तसंच या सिस्टीममध्ये काय आहे ते पाहूयात. एक्सक्रिटरी सिस्टीम इट रिमूव्स द वेस्ट प्रॉडक्ट फ्रॉम द बॉडी. वेस्ट प्रॉडक्टला बॉडीमधून रिमूव्ह करत असते. पुढे म्हटलं इट कंप्रायजेस ऑफ द ऑर्गन्स लाईक, आता कुठले कुठले ऑर्गन्स असतात या सिस्टीममध्ये ते पाहूयात आपण. इट कंप्रायजेस ऑफ द ऑर्गन्स लाईक किडनीज. किडनीज काय करते, आता युरिन फिल्ट्रेशन ओके ते करत असते, किंवा टॉक्सिक घटक आपल्या बॉडीमधून फिल्ट्रेट करून पुढे पास करत असते. नेक्स्ट आहे लार्ज इंटेस्टाईन. लार्ज इंटेस्टाईन मी तुम्हाला आता जे सांगितलं तेच. ओके, स्किन अँड लंग्स. ओके, स्किन पण ही काय करते, काही घटक जे असतील ते आपल्या बॉडीमधून एक्सिट आउट करत असते. जसं आता फॉर एक्झाम्पल आपल्या शरीरातनं घाम येतो. ओके, तर आता स्किनमधूनच तो घाम बाहेर निघणार आहे. ओके, लंग्स हे सर्व काय आहेत, एक्सक्रिटरी सिस्टीममध्ये येणारे ऑर्गन्स आहेत. ओके, आता आपण नेक्स्ट सिस्टीम पाहूयात. 8 नंबरची सिस्टीम आहे, स्लाईड नंबर 12, एंडोक्राईन सिस्टीम. ही पण खूप महत्त्वाची सिस्टीम आहे आपल्या बॉडीमध्ये. एंडोक्राईन सिस्टीम म्हणजे काय ते पाहूयात. एंडोक्राईन सिस्टीम इट प्रोड्युसेस सर्टन केमिकल सबस्टन्सेस थ्रू एंडोक्राईन ग्लँड्स. ही सिस्टीम काय प्रोड्यूस करते, सर्टन केमिकल सबस्टन्सेस. काही सर्टन केमिकल सबस्टन्सेस आहेत एंडोक्राईन ग्लँड्स थ्रू ती पुढे काय करते, प्रोड्यूस करते. ओके, आता बघूयात. दिस केमिकल सबस्टन्सेस आर टर्म ॲज द हॉर्मोन्स. आणि ह्याच केमिकल सबस्टन्सेसला आपण म्हणतो आहे हॉर्मोन्स. ओके, अँड दे रेग्युलेट्स बॉडी प्रोसेसेस. आणि ते हॉर्मोन्स काय करते, बॉडीची जी प्रोसेसेस असेल ओके किंवा जे फंक्शन असेल त्यामध्ये ते महत्त्वाचा रोल प्ले करते. म्हणून म्हटलं आहे एंडोक्राईन सिस्टीम इट प्रोड्युसेस सर्टन केमिकल सबस्टन्सेस. सर्टन केमिकल सबस्टन्सेस प्रोड्यूस करते ही सिस्टीम कशा थ्रू, फ्रॉम द एंडोक्राईन ग्लँड्स. ओके, आणि पुढे म्हटलं आहे दिस केमिकल सबस्टन्सेस आर टर्म ॲज हॉर्मोन्स. आणि जे केमिकल सबस्टन्सेस ही एंडोक्राईन ग्लँड प्रोड्यूस करते त्याला काय म्हणतो आपण, त्याच केमिकल सबस्टन्सेसला काय म्हटलं आहे, हॉर्मोन्स. ओके, आणि ते हॉर्मोन काय महत्त्वाचे रोल प्ले करत आहे, अँड दे रेग्युलेट द बॉडी प्रोसेसेस. आणि बॉडीचे प्रोसेसला रेग्युलेट करत असतात कोण, हॉर्मोन्स. ओके, कळली ही सिस्टीम. आता नेक्स्ट सिस्टीम आहे रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. ही पण एक महत्त्वाची सिस्टीम आहे बॉडीमध्ये, ते पाहूयात आता. रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम इट इज द मेन्स बाय विच लाईफ इज ट्रान्समिटेड फ्रॉम वन जनरेशन टू अनदर. काय म्हटलं आहे, ही सिस्टीम म्हणजे काय, इट इज द मेन्स बाय विच लाईफ इज ट्रान्समिटेड. जी जीवनचक्र हे चालू असणार आहे लाईफ. ओके, जे काही लाईफ आहे किंवा जे काही जीवनचक्र हे ट्रान्समिटेड होणार आहे कशापासून, फ्रॉम वन जनरेशन, एका जनरेशनपासून दुसऱ्या जनरेशनपर्यंत, इन ऑर्डर टू कंटिन्यू द लाईफ सायकल ऑन द अर्थ. आणि पृथ्वीवरती ही जी लाईफ सायकल कंटिन्युअसली चालू असणार आहे कशा थ्रू, मग ह्या रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम थ्रूज. ओके, म्हणून म्हटलं आहे रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम इट इज द मेन्स बाय विच लाईफ इज ट्रान्समिटेड. लाईफ काय होणार आहे, ट्रान्समिटेड होणार आहे फ्रॉम वन जनरेशन टू द अनदर जनरेशन इन ऑर्डर टू कंटिन्यू द लाईफ सायकल ऑन द अर्थ. ओके, याला आपण म्हणतो आहे रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. ह्या सर्व झाल्या 1 ते 9 ह्या सर्व व्हेरियस पार्ट्स ऑफ द ह्युमन बॉडी. ओके, व्हेरियस सिस्टीम पार्ट्स नाही सॉरी व्हेरियस सिस्टीम्स ऑफ द ह्युमन बॉडी. आपल्या ह्युमन बॉडीमधल्या व्हेरियस सिस्टीम्स जे आता आपण पाहिल्या 1 ते 9 पर्यंतच्या सिस्टीम पाहिल्या त्या काय आहेत, व्हेरियस सिस्टीम्स ऑफ द ह्युमन बॉडी. आपल्या ह्युमन बॉडीमधल्या व्हेरियस सिस्टीम्स आहेत कुठल्या कुठल्या, आता पुन्हा सांगतो. स्केलेटल सिस्टीम, मस्क्युलर सिस्टीम, नर्वस सिस्टीम, सर्क्युलेटरी सिस्टीम, रेस्पिरेटरी सिस्टीम, डायजेस्टिव्ह सिस्टीम, एक्सक्रिटरी सिस्टीम, एंडोक्राईन सिस्टीम,
and the lastly reproductive system. These are 9 various systems in the our body. आता नेक्स्ट स्लाइड आहे, स्लाइड नंबर 13. वी हॅव टू सी स्लाइड नंबर 13. काय म्हटलं बघा याच्यात, द ह्युमन बॉडी इज बिल्ट राऊंड द बोनी फ्रेमवर्क. ह्युमन बॉडी कशापासून तयार झाली, इज बिल्ट राऊंड द बोनी फ्रेमवर्क. बोनी फ्रेमवर्कपासून एक बिल्ड झालेली आहे. पुढे म्हटलं आहे ऑर स्केलेटन विच कन्सिस्ट ऑफ द फॉलोइंग पार्ट्स. आणि जो एक स्केलेटन म्हणजे काय, एक सांगाडा म्हणतो आपण त्याला. तर यात कुठले कुठले पार्ट्स आहेत ते आपल्याला आता पाहिजे. पहिले दिलं आहे द हेड अँड नेक. हेड अँड नेक म्हणजे काय, जो डोक्याचा भाग आहे, आणि नेक म्हणजे काय, नेक गर्डल म्हणतो आपण, किंवा मानेचा एक भाग म्हणजेच काय, द हेड अँड नेक. ओके. सेकंड सिस्टीम आहे, सेकंड पार्ट आहे त्या बॉडीमधला किंवा त्या स्केलेटलमधला, तो असणार आहे द ट्रंक डिवायडेड इंटू थोरॅक्स, ॲबडॉमेन अँड पेल्विस. ट्रंक काय म्हटलं आहे ते सांगतो. द ट्रंक डिवायडेड इंटू थोरॅक्स. ट्रंक म्हणजे काय, इज ॲन ॲनाटॉमिकल टर्म. ट्रंक म्हणजे काय, ही एक ॲनाटॉमिकल टर्म आहे फॉर द सेंट्रल पार्ट ऑफ द ह्युमन बॉडी. आपल्या ह्युमन बॉडीचा एक सेंट्रल पार्ट असणार आहे. ओके. म्हणजेच काय, ट्रंक इज ॲन ॲनाटॉमिकल टर्म फॉर द सेंट्रल पार्ट ऑफ द ह्युमन बॉडी. ओके. पुढे म्हटलं आहे थोरॅक्स. थोरॅक्स काय, ज्याच्यामध्ये आपले लंग्स जे आहेत ते आतमध्ये असणार आहे त्या थोरॅसिक सिस्टीममध्ये. ओके. नेक्स्ट म्हटलं आता ॲबडॉमेन. ॲबडॉमेन म्हणजे काय, कॉमनली कॉल्ड द बेली. जो आपला पोटाचा भाग असतो त्याला आपण म्हणतो कॉमनली कॉल्ड ॲज द बेली. द स्पेस बिटवीन द थोरॅक्स म्हणजे काय, थोरॅक्स म्हणजे काय, चेस्ट, छातीचा जो भाग आहे. ओके. द स्पेस बिटवीन द थोरॅक्स अँड पेल्विस म्हणजे काय, जो काही थोरॅक्स किंवा थोरॅसिक कॅव्हिटी जी म्हणजे जो पुढचा जो छातीचा जो पिंजरा म्हणतो आपण त्याला, म्हणजे काय, थोरॅसिक कॅव्हिटी. तर त्या थोरॅसिक कॅव्हिटीच्या खालच्या साईडला आणि पेल्विक गर्डलच्या वरच्या साईडला मध्ये जो स्पेस आहे त्या स्पेसला आपण म्हणतो आहे ॲबडॉमिनल कॅव्हिटी. ओके. कळलं तुम्हाला. द स्पेस बिटवीन द थोरॅसिक म्हणजेच काय, दॅट इज अ चेस्ट अँड पेल्विस. ओके. त्याच्यातला मधला जो पार्ट असणार आहे पोर्शन त्याला आपण म्हणतो आहे ॲबडॉमेन. ओके. आता पेल्विस काय, पेल्विस तुम्हाला सांगितलं जे पुन्हा एकदा सांगतो, किंवा पेल्विक गर्डल असं त्याला आपण म्हणतो. ओके. इट इज द लोअर पार्ट ऑफ द ट्रंक. काय म्हटलं आहे, इट इज द लोअर पार्ट ऑफ द ट्रंक. ट्रंक समजलं तुम्हाला. इट इज द सेंट्रल पार्ट ऑफ द ह्युमन बॉडी. ट्रंक म्हणजे काय, सेंट्रल पार्ट ऑफ द ह्युमन बॉडी. आणि तिथं काय म्हटलं आहे पेल्विकमध्ये, इट इज द लोअर पार्ट ऑफ द ट्रंक. ट्रंक म्हणजे काय माहिती तुम्हाला आता काय, इट इज द सेंट्रल पार्ट ऑफ द ह्युमन बॉडी. त्याच्या खालचा भाग म्हणजे काय, इट इज द लोअर पार्ट ऑफ द ट्रंक ऑफ द ह्युमन बॉडी बिटवीन द ॲबडॉमेन अँड द थाईज. ॲबडॉमेन म्हणजे काय, पोटाचा जो भाग सांगितला तुम्हाला मी, ॲबडॉमेन आणि थाईज जे आपले मांडी असते पायाची. ओके. किंवा तो जो पायाचा जो पोर्शन आहे त्याला आपण म्हणतो थाईज. ओके. तर त्याच्या बिटवीनमध्ये काय आहे, पेल्विक किंवा पेल्विस हा पोर्शन असणार आहे, किंवा ही एक कॅव्हिटी असणार आहे. कळलं तुम्हाला आता सर्वांना. आता नेक्स्ट बघूयात आपण द लिम्स. ओके. लिम्स काय, आर्म्स अँड लेग्स असं आपण त्याला म्हणत असतो, लिम्स. ओके. पुढे म्हटलं कॉमन करून बोथ अप्पर अँड लोअर. ओके. शोल्डरच्या पुढून जे कनेक्ट होऊन स्टार्ट होते ते आपले हात, बोथ अप्पर अँड लोअर, आणि नंतर खाली जे लेग्स असतात त्याला आपण म्हणतोय हे द लिम्स. कळलं तुम्हाला सर्वांना. द हेड अँड नेक, द ट्रंक डिवायडेड इंटू थोरॅक्स, ॲबडॉमेन अँड पेल्विस, आणि सी मध्ये काय दिलं आहे, द लिम्स बोथ अप्पर अँड लोअर. आता बॉडी कॅव्हिटीज आपण पाहूयात. द ह्युमन बॉडी कन्सिस्ट ऑफ व्हेरियस बॉडी कॅव्हिटीज. आता कुठले कुठले आहे ते पाहूयात. फर्स्ट आहे क्रॅनियल कॅव्हिटीज. काय म्हटलं आहे बघा, क्रॅनियल कॅव्हिटीज सांगतो तुम्हाला आता. क्रॅनियल म्हणजे काय, अल्सो नोन ॲज इंटरक्रॅनियल स्पेस, इज द स्पेस विदिन द स्कल. म्हणजे काय, आपला जो स्कल आहे म्हणजे काय, कवटीचा जो भाग आहे त्याच्या आतला जो स्पेस असतो त्याला आपण म्हणतोय क्रॅनियल. ओके. क्रॅनियल कॅव्हिटीज कंटेन्स ब्रेन. म्हणजे काय, स्कलच्या आतमध्ये काय असणार आहे मग, की जी कवटी त्याच्या आतमध्ये काय असणार आहे मग, ब्रेन. ओके. म्हणून म्हटलं आहे क्रॅनियल कॅव्हिटीज कंटेन्स ब्रेन. पुढे म्हटलं आहे इट्स बाउंड्रीज आर फॉर्म बाय द बोन्स. आणि त्याच्या बाउंड्रीज कशापासून फॉर्म झाल्या आहे, बाय द बोन्स ऑफ द स्कल. आपल्या स्कलच्या बोन्सपासून ती बाउंड्रीज फॉर्म झालेली. कशाचे, क्रॅनियल कॅव्हिटीजची. कळलं सर्वांना. पुन्हा एकदा सांगतो, क्रॅनियल कॅव्हिटीज कंटेन्स ब्रेन, इट्स बाउंड्रीज आर फॉर्म बाय द बोन्स ऑफ द स्कल.
ओके, स्कलच्या बोन्सपासून ती फॉर्म झालेली आहे, त्याच्या बाउंड्रीज. ओके, नेक्स्ट आहे थोरॅसिक कॅव्हिटी. ओके, थोरॅसिक कॅव्हिटी सांगितलं तुम्हाला. कंटेन्स काय आहे? थोरॅसिक कॅव्हिटी कंटेन्स लंग्स. ओके, थोरॅसिक म्हणजे काय? आपला चेस्टचा भाग. ओके, थोरॅसिक कॅव्हिटी कंटेन्स लंग्स, हार्ट, ट्रकिया, ब्रॉन्काय, ओइसोफॅगस, एओर्टा, सुपेरियर अँड इन्फेरियर व्हेना केवा. ओके, पुन्हा सांगतो, थोरॅसिक कॅव्हिटीमध्ये काय काय असतं मग? कंटेन्स लंग्स. लंग्स म्हणजे काय? आपले फुफ्फुस. ओके, जे रेस्पिरेशनसाठी महत्त्वाचा रोल प्ले करत असतात, त्यालाच आपण म्हणतोय लंग्स. पुढे म्हटलं आहे अजून काय? थोरॅसिक कॅव्हिटी कंटेन्स लंग्स ॲज वेल ॲज हार्ट. हार्ट आहे. ओके, म्हणजे काय? हृदय. त्याच्यानंतर अजून काय असणार त्या ठिकाणीच थोरॅसिक कॅव्हिटीमध्ये? पूर्ण ट्रकिया. ओके, ट्रकिया काय आता ते सांगतो. इज अ कार्टिलेजिनियस ट्यूब. काय? ही एक कार्टिलेजिनियस ट्यूब आहे दॅट कनेक्ट्स, ती काय कनेक्ट करते? दॅट कनेक्ट्स द लॅरिंग्स टू द ब्रॉन्काय ऑफ द लंग्स. ती काय करते? ट्रकिया काय करते? इट इज अन कार्टिलेजिनियस ट्यूब दॅट कनेक्ट्स द लॅरिंग्स. लॅरिंग्सला ती कनेक्ट करते टू द ब्रॉन्काय ऑफ द लंग्स. आपल्या लंग्सच्या ब्रॉन्कायला ती कनेक्ट होते ट्यूब. ओके, त्याला आपण म्हणतोय ट्रकिया. कळलं? आता पुढे दिलं आहे ब्रॉन्काय. अजून काय? ओइसोफॅगस. ओइसोफॅगस म्हणजे काय? आपली अन्ननलिका. ओके, एओर्टा. आता एओर्टा म्हणजे काय? इज द मेन आर्टरी दॅट कॅरीज ब्लड. ओके, एओर्टा म्हणजे काय? इज द मेन आर्टरी दॅट कॅरीज ब्लड. ती काय करते? कॅरी करते, ब्लड कॅरी करते अवे फ्रॉम द हार्ट. हृदयापासून ब्लड कलेक्ट करायचं काम करते. ओके, एओर्टा समजलं तुम्हाला? इज द मेन आर्टरी दॅट कॅरीज ब्लड अवे फ्रॉम द हार्ट. ओके, पुढे दिलं आहे सुपेरियर अँड इन्फेरियर व्हेना कॅवा. सुपेरियर व्हेना कॅवा काय ते सांगतो. सुपेरियर व्हेना कॅवा इज द ग्रेट व्हेनस ट्रंक्स. काय म्हटलं? इट इज द ग्रेट व्हेनस ट्रंक्स दॅट रिटर्न डिऑक्सिजनेटेड ब्लड्स. काय म्हटलं? इट इज द ग्रेट व्हेनस ट्रंक्स दॅट रिटर्न डिऑक्सिजनेटेड ब्लड. डिऑक्सिजनेटेड ब्लड. ओके, ती काय करते? रिटर्न करते फ्रॉम द सिस्टेमिक सर्क्युलेशन. कोणापासून? सिस्टेमिक सर्क्युलेशन. कोणाला? टू द राईट आर्टेरियम ऑफ द हार्ट. हार्टच्या राईट आर्टेरियमला ती सप्लाय करते. ओके, पुन्हा सांगतो, सुपिरियर व्हेना कॅवा इज द ग्रेट व्हेनस ट्रंक्स दॅट रिटर्न डिऑक्सिजनेटेड ब्लड. ती काय रिटर्न करते? डिऑक्सिजनेटेड ब्लड. ओके, कुठून? फ्रॉम द सिस्टेमिक सर्क्युलेशन टू द राईट आर्टेरियम ऑफ द हार्ट. त्याला पण म्हणते सुपिरियर व्हेना कॅवा. नेक्स्ट काय दिलं आहे? इन्फेरियर व्हेना कॅवा म्हणजे काय ते सांगतो. इन्फेरियर व्हेना कॅवा इज अ लार्ज व्हेन दॅट कॅरीज द डिऑक्सिजनेटेड ब्लड. ही पण काय करते? डिऑक्सिजनेटेड ब्लड कॅरीज करते. कशापासून? फ्रॉम द लोअर अँड मिडल बॉडी इन टू द राईट आर्टेरियम ऑफ द हार्ट. ओके, कळलं सर्वांना? परत सांगतो, इन्फेरियर व्हेना कॅवा इज अ लार्ज व्हेन दॅट कॅरीज द डिऑक्सिजनेटेड ब्लड. ती पण काय करते? कॅरी डिऑक्सिजनेटेड ब्लड कॅरी करते फ्रॉम द लोअर अँड मिडल बॉडी इन टू द राईट आर्टेरियम. ओके, राईट आर्टेरियमला कुठलं? कशाच्या? ऑफ द हार्ट. हार्टच्या राईट आर्टेरियमला ती डिऑक्सिजनेटेड ब्लड काय करते? कॅरी करून पुढे पाठवत असते. ओके, त्याला आपण म्हणतो इन्फेरियर व्हेना कॅवा. कळलं सर्वांना? काय? इज अ लार्ज व्हेन. ही काय? एक लार्ज व्हेन आहे दॅट कॅरीज द डिऑक्सिजनेटेड ब्लड. ओके, फ्रॉम द लोअर अँड मिडल बॉडी इन टू द राईट आर्टेरियम ऑफ द हार्ट. 2 वेळा सांगितलं आहे, 2 ते 3 वेळा लक्षात आलंच असेल सर्वांना. आता थर्ड आहे ॲबडॉमिनल कॅव्हिटी. ॲबडॉमिनल कॅव्हिटी म्हणजे काय? जो पोटाचा भाग. कंटेन्स काय काय कंटेन करते बघा. ॲबडॉमिनल कॅव्हिटी कंटेन्स स्टमक. ओके, स्टमक तिच्यात असतं. त्याच्यानंतर स्मॉल इंटेस्टाईन, लार्ज इंटेस्टाईन, लिव्हर, गॉल ब्लॅडर, पॅनक्रियास, स्प्लीन, किडनीज, अप्पर पार्ट ऑफ द युटेरस. हे सर्व कशात कंटेन होते? ॲबडॉमिनल कॅव्हिटीमध्ये. ओके, स्टमक कंटेन होते त्या ठिकाणी. त्याच्यानंतर स्मॉल इंटेस्टाईन सांगितलं तुम्हाला, लार्ज इंटेस्टाईन, लिव्हर, गॉल ब्लॅडर, पॅनक्रियास, स्प्लीन, किडनीज अँड अप्पर पार्ट ऑफ द युटेरस. हे सर्व कशात कंटेन होते मग किंवा कॅरी होते? ॲबडॉमिनल कॅव्हिटीजमध्ये. ओके, आता नेक्स्ट जे कॅव्हिटी ती म्हणजे पेल्विक कॅव्हिटी. पेल्विक तुम्हाला तर सांगितले मग अशी 2 वेळा 3 वेळा सांगून झालं आहे. काय म्हटलं आहे? पेल्विक कॅव्हिटी कंटेन्स
द लोअर पार्ट ऑफ द लार्ज इंटेस्टाईन. आपल्या लार्ज इंटेस्टाईनचा द लोअर पार्ट जो असतो ही कॅव्हिटी कंटेन्स करते. पुढे म्हटलं आहे फ्यू लूप्स ऑफ स्मॉल इंटेस्टाईन. जे लूप्स असतील कशाचे, स्मॉल इंटेस्टाईनचे, ती सुद्धा ती कॅरी करते. फ्यू लूप्स, 5 लूप्स जे आहेत ते स्मॉल इंटेस्टाईनचे ती कॅव्हिटी काय करते, कंटेन करते. नेक्स्ट म्हटलं आहे युरिनरी ब्लॅडर. अजून ही कॅव्हिटी काय कंटेन करते, युरिनरी ब्लॅडर. नेक्स्ट काय म्हटलं आहे द लोअर पार्ट ऑफ द युटेरस आणि लोअर पार्ट ऑफ द युटेरस. ओके, ॲज वेल ॲज युरेथ्रा अँड द रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स. ओके, हे सर्व कशात कंटेन होते मग, पेल्विक कॅव्हिटीमध्ये. ओके, कळलं सर्वांना. कुठल्या कुठल्या कॅव्हिटीज पाहिल्या आपण आता, बॉडी कॅव्हिटीज. फर्स्ट पाहिले क्रॅनियल कॅव्हिटी, सेकंड पाहिले थोरॅसिक कॅव्हिटी, थर्ड कॅव्हिटी पाहिली आपण ॲबडॉमिनल कॅव्हिटी, फोर्थ कॅव्हिटी पाहिली आपण पेल्विक कॅव्हिटी. ओके, ह्या 4 कॅव्हिटीज पाहिल्या आपण. ओके, आता नेक्स्ट स्लाईड नंबर 16. नेक्स्ट कंटेंट आपण बघतो या चॅप्टरमधला द व्हेरियस पार्ट्स ऑफ स्केलेटल सिस्टीम. आपल्या स्केलेटल सिस्टीममधले व्हेरियस पार्ट्स आपण आता पाहतोय. ते कुठले कुठले ते पाहूया. फॉलोइंग आर सम ऑफ द टर्म्स यूज फॉर द ॲनाटॉमिकल डिस्क्रिप्शन ऑफ द व्हेरियस पार्ट्स ऑफ द स्केलेटल सिस्टीम. आता ह्युमन स्केलेटल सिस्टीममधले किंवा जे काही स्केलेटल सिस्टीम आहे त्याच्यातले व्हेरियस पार्ट्स आपण आता स्टडी करणार आहोत. फर्स्ट दिला आहे ॲनाटॉमिकल पोझिशन. ओके, आता याला काय म्हणतो आपण ते पाहूयात. ॲनाटॉमिकल पोझिशन, दिस इज द अपराईट पोझिशन ऑफ द ह्युमन बॉडी. आपल्या ह्युमन बॉडीची अपराईट म्हणजे काय, वरच्या साईडपासून. ओके, म्हणजे काय, दिस इज द अपराईट पोझिशन ऑफ द ह्युमन बॉडी. आपल्या बॉडीची अपराईट पोझिशन आहे विथ द हेड फेसिंग फॉरवर्ड. आणि काय म्हटलं आहे, विथ द हेड फेसिंग फॉरवर्ड. त्या ठिकाणी काय होतं आहे, आपण बघा उभे राहिल्यानंतर आपण कसं आहे, एक सरळ उभं राहतो आहे. ओके, म्हणजेच काय, ही ॲनाटॉमिकल एक पोझिशन असणार आहे. दिस इज द अपराईट पोझिशन ऑफ द ह्युमन बॉडी. आपल्या ह्युमन बॉडीची एक अपराईट पोझिशन असणार आहे विथ द हेड फेसिंग फॉरवर्ड. आपलं फेस कुठे असणार आहे, हेड आणि फेसिंग फॉरवर्ड, समोरच्या साईडला असणार आहे. ओके, द आर्म्स ॲट द साईड्स विथ द पाल्म्स ऑफ द हँड्स फेसिंग फॉरवर्ड अँड फीट टुगेदर. काय म्हटलं बघा, द आर्म्स ॲट द साईड्स. ओके, आर्म्स जे आपल्या शोल्डर्सकडनं जातो आहे. पुढे म्हटलं आहे पाल्म्स ऑफ द हँड्स फेसिंग फॉरवर्ड, समोरच्या साईडला असणार आहे म्हणून म्हटलं आहे फेसिंग फॉरवर्ड अँड फीट टुगेदर. आणि जे पाय असणार आहे ते पण काय असणार आहे, जवळ असणार आहे. ओके, दोघं पाय हे जवळ असणार आहे. ही सिस्टीम किंवा ह्या पार्ट्सला आपण काय म्हणतो मग, किंवा ह्या कन्सेप्टला म्हणते ॲनाटॉमिकल पोझिशन्स. ओके, आता सेकंड पोझिशन कुठली आहे, मीडियन प्लेन. व्हेन द बॉडी इन द ॲनाटॉमिकल पोझिशन इज डिवायडेड लॉन्जिट्युडिनली इन द 2 इक्वल पार्ट्स. काय म्हटलं आहे बघा, व्हेन द बॉडी इन द ॲनाटॉमिकल पोझिशन. आता आपण पहिली पोझिशन पाहिली ॲनाटॉमिकल पोझिशन, सरळ उभे राहिलो आपण, हेड फेसिंग फॉरवर्ड पाहिलं, आर्म्स अँड लेग्स. ओके, काय म्हटलं तर आर्म्स ॲट द साईड्स विथ palms of the hands facing forward and feet together. ओके, ती पहिली आपण ॲनाटॉमिकल पोझिशन. आता नेक्स्ट काय होतं, ह्याच पोझिशनमध्ये आता उभे राहतो आपण. ओके, आता ह्याच्यात काय म्हटलं आहे, व्हेन द बॉडी इन द ॲनाटॉमिकल पोझिशन इज डिवायडेड लॉन्जिट्युडनली इन द 2 इक्वल पार्ट्स. 2 इक्वल पार्ट्समध्ये ती बॉडी डिवाइड होते लॉन्जिट्युडनली. ओके, इट इज डिवायडेड इन द मीडियन प्लेन. आणि त्याच कन्सेप्टला म्हणतो आपण मीडियन प्लेन. ओके, 2 पार्टमध्ये, एक राईट आणि एक लेफ्ट. ओके, आता नेक्स्ट आहे प्रॉक्झिमल अँड डिस्टल. ओके, आता ते काय आपण बघूया. दिस टर्म्स यूज फॉर द डिस्क्रायबिंग बोन्स ऑफ द लिम्स. काय म्हटलं आहे, दिस टर्म्स यूज फॉर डिस्क्रायबिंग बोन्स ऑफ द लिम्स. आपल्या लिम्सचे जे बोन्स असतील त्याला डिस्क्राईब करण्यासाठीची कन्सेप्ट आहे. म्हणजे काय, प्रॉक्झिमल अँड डिस्टल. दिस टर्म्स आर यूज फॉर डिस्क्रायबिंग बोन्स ऑफ द लिम्स. नेक्स्ट आहे अँटेरियर ऑर वेंट्रल. काय ते पाहूयात. इट इंडिकेट्स दॅट द पार्ट बिईंग डिस्क्राईब इज नियरर टू द फ्रंट ऑफ द बॉडी. काय म्हटलं आहे, इट इंडिकेट्स द पार्ट बिईंग डिस्क्राईब. जो काही पार्ट असणार आहे तो बिईंग डिस्क्राईब केला आहे इज नियरर, जवळ, किंवा टू द फ्रंट ऑफ द बॉडी, किंवा बॉडीच्या फ्रंट साईडला. त्या पोझिशनला म्हणतो आपण अँटेरियर ऑर वेंट्रल. कळलं. इट इंडिकेट्स दॅट द पार्ट बिईंग डिस्क्राईब इज नियरर टू द फ्रंट ऑफ द बॉडी. ओके,
पाचवा आहे पोस्टेरियर और डोर्सल. इट इंडिकेट्स दॅट द पार्ट बिंग डिस्क्राईब इज नियरर टू द बॅक ऑफ द बॉडी. काय म्हटलं आहे? इट इंडिकेट्स दॅट द पार्ट बिंग डिस्क्राईब. हा जो पार्ट दिलेला आहे पोस्टेरियर और डोर्सल, तर काय आहे तो? इट इंडिकेट्स दॅट द पार्ट बिंग डिस्क्राईब, बॉडीचा जो पार्ट आहे तो डिस्क्राईब केला आहे इज नियरर, जवळ किंवा नियरर टू द बॅक ऑफ द बॉडी, किंवा बॉडीच्या बॅक साईडचा जो पार्ट आहे त्याला आपण म्हणतोय पोस्टेरियर और डोर्सल साईड. ओके. 6 नंबरला दिलं आहे सुपेरियर. इट इंडिकेट्स स्ट्रक्चर नियर द हेड. आपल्या हेडच्या जवळ जे स्ट्रक्चर आहे त्या स्ट्रक्चरला म्हटलेलं आहे सुपेरियर, म्हणून म्हटलं आहे इट इंडिकेट्स अ स्ट्रक्चर नियर द हेड. ओके. आता 7 नंबरचं काय पार्ट तो पाहूयात आपण. इन्फेरियर. इट इंडिकेट्स अ स्ट्रक्चर अवे फ्रॉम द हेड. जे स्ट्रक्चर असणार ह्युमन बॉडीमधलं. ओके. म्हणून म्हटलं आहे त्याला इट इंडिकेट्स अ स्ट्रक्चर अवे फ्रॉम द हेड. हेडपासून दूर असणारे. ओके. म्हणून म्हटलं आहे इट इंडिकेट्स अ स्ट्रक्चर अवे फ्रॉम द हेड. हेडपासून थोडं दूर. ओके. नेक्स्ट आहे बॉर्डर. इट इज अ रिज ऑफ बोन. ओके. रिज म्हणजे काय? कडा असते, त्याला आपण म्हणतो कडा. इट इज अ रिज ऑफ बोन विच सेपरेट्स टू सरफेस. तो काय करतोय? दोन सेपरेट्स सरफेस शो करतोय. कळलं काय तुम्हाला? काय म्हटलं आहे? बॉर्डर म्हणजे काय? इट इज अ रिज ऑफ बोन. बोनची एक रिज असणार आहे विच सेपरेट्स टू सरफेस. दोन सेपरेट सरफेस ती सेपरेट करते. ओके. कळतं सर ना? बॉर्डर म्हणजे काय? एक अशी लाईन असते. ओके. म्हणजे काय? कडा असणारी, त्याला म्हणूनच म्हटलं आहे इट इज अ रिज ऑफ बोन. हाडांची एक रिज असणार आहे विच सेपरेट्स टू सरफेस. ओके. नेक्स्ट आहे स्पाईन. स्पाईन काय? आपले स्पायनल कॉर्ड. ओके. इट इज अ शार्प रिज ऑफ बोन. त्याला आपण काय म्हटलं आहे? एक शार्प अशी रिज आहे. कसली? बोनची. ओके. पूर्ण एक अशी एक सरळ शार्प अशी एक रिज असणार ती. कशाची? बोनची. कळलं तुम्हाला? त्याला आपण म्हणतो आहे स्पाईन. नेक्स्ट आहे 10 नंबरचं ट्युबरकल. दीज आर स्मॉल रफ एंड बोनी प्रोजेक्शन. काय म्हटलं? दिस आर स्मॉल रफ एंड बोनी प्रोजेक्शन फॉर अटॅचमेंट्स ऑफ मसल्स और लिगामेंट्स. कशासाठी महत्त्वाची ठरते? फॉर द अटॅचमेंट ऑफ मसल्स. मसल्सला अटॅचमेंट होण्यासाठी आणि लिगामेंट्स जे जॉईंट्स असतात, लिगामेंट्स असतात, त्यांना अटॅच होण्यासाठी एक महत्त्वाचा पार्ट आहे. म्हणून म्हटलं त्याला काय म्हटलं त्या कन्सेप्टला की त्या पार्टला? ट्युबरकल म्हणजे काय? दिस आर द स्मॉल रफ एंड बोनी प्रोजेक्शन. बोनी प्रोजेक्शन येतो एक स्मॉल आणि रफ एंड फॉर कशासाठी? द अटॅचमेंट ऑफ मसल्स और लिगामेंट्स. मसल्स आणि लिगामेंट्सच्या अटॅचमेंटसाठी महत्त्वाचा एक पार्ट आहे. ओके. 11 नंबरला दिलं आहे फोसा. ओके. इट इज अ डिप्रेशन और हॉलो. ओके. आता जे काही स्कल असेल ना, त्याचा जो काही मधला जो पार्ट असेल, एक असा प्लेन असा पार्ट किंवा बेस म्हणतो आपण त्याला, बेस ऑफ द स्कल. ओके. तो असणार आहे फोसा. ओके. इट इज अ डिप्रेशन और हॉलो. नेक्स्ट दिलं आहे फोरामेन. इट इज अ होल इन स्ट्रक्चर. काय म्हटलं आहे? एक असा फ्लॅट असा पार्ट येतो आणि त्या ठिकाणी एक असं होल असतं. ओके. होल इन स्ट्रक्चर. त्याच्या स्ट्रक्चरमध्ये एक होल असणार आहे, म्हणून त्याला आपण म्हटलं आहे फोरामेन. ओके. इट इज अ होल इन स्ट्रक्चर. आता पुढे दिलं आहे सायनस. ओके. इट इज द कॅव्हिटी विदिन अ बोन. बोनमध्ये असलेली एक कॅव्हिटी असणार आहे. काय? सिनस म्हणा किंवा सायनस म्हणा. ओके. त्याला आपण म्हणतोय इट इज अ कॅव्हिटी विदिन अ बोन. 14 नंबरचं पार्ट्स आहे किंवा सिस्टीम आहे, पार्ट्स आहे, त्याला आपण म्हणतो मेटस. इट इज अ ट्यूब शेप कॅव्हिटी विदिन अ बोन. आपल्या बोनमध्ये असलेली एक ट्यूब शेप कॅव्हिटी आहे. ओके. कळलं तुम्हाला? मेटस काय? इट इज अ ट्यूब शेप कॅव्हिटी. ट्यूब लाईक शेप तिचा, त्या कॅव्हिटीचा कशाच्या सोबत येते? विदिन अ बोन. ओके. हाडामध्ये असलेली एक कॅव्हिटी असणार, ट्यूब शेप कॅव्हिटी, त्याला आपण म्हणतोय मेटस. 15 नंबरचा पार्ट्स आहे आर्टिक्युलेशन. ओके. आर्टिक्युलेशन म्हणजे काय? इट इज अ जॉईंट बिटवीन 2 or more बोन्स. काय म्हटलं बघा? इट इज द जॉईंट. जॉईंट हा एक कशाच्या बिटवीनमधला? बिटवीन 2 or more बोन्स. 2 किंवा 2पेक्षा जास्ती बोन्स ज्यावेळेस एकत्रित येत आहे किंवा अटॅच होत आहेत, त्यांच्यातला जो मेन जॉईंट आहे त्याला आपण म्हणतो आहे आर्टिक्युलेशन. म्हणून म्हटलं इट इज अ जॉईंट बिटवीन 2 or more बोन्स. ओके. नेक्स्ट आहे पार्ट सुचर. ओके.
इट इज ॲन इमुवेबल जॉईंट्स बिटवीन टू ऑर मोर बोन्स. आता हा काय इमुवेबल जॉईंट आहे बिटवीन टू ऑर मोर बोन्स, दोन किंवा त्याच्यापेक्षा जास्ती बोन्समध्ये असलेला एक जॉईंट आहे, पण तो काय इट इज ॲन इमुवेबल म्हणजे तो सरकू शकणार नाही असा एक जॉईंट आहे. ओके, त्याला आपण म्हणतोय सुचर. कळलं? इट इज ॲन इमुवेबल जॉईंट बिटवीन टू ऑर मोर बोन्स. नेक्स्ट आहे फेसेट. फेसेट काय आहे? इट इज अ स्मॉल फ्लॅट आर्टिक्युलेटिंग सरफेस. काय म्हटलं आहे? इट इज अ फेसेट काय स्मॉल किंवा फ्लॅट आर्टिक्युलेटिंग सरफेस आहे, त्याला आपण म्हणतो आहे फेसेट. ओके, आर्टिक्युलेशन कॉन्सेप्ट माहिती तुम्हाला. इट इज अ जॉईंट बिटवीन टू ऑर मोर बोन्स. त्यास आर्टिक्युलेटिंग सरफेसमधला एक स्मॉल आणि फ्लॅट असा पार्ट आहे, त्याला आपण म्हणतो आहे फेसेट. ओके, आता 18 नंबरचा पार्ट आहे कॉन्डाईल. ओके, ते एक पाहूयात आपण. कॉन्डाईल म्हणजे काय? इट इज अ स्मूथ राऊंडेड प्रोजेक्शन. हा एक काय असा स्मूथ असा एक राऊंडेड प्रोजेक्शन आहे कशाचा? ऑफ द किंवा ऑफ अ बोन विच टेक्स पार्ट इन अ जॉईंट. काय म्हटलं आहे? इट इज अ स्मूथ राऊंडेड प्रोजेक्शन ऑफ अ बोन. बोनमधला एक स्मूथ राऊंडेड प्रोजेक्शन आहे आणि तो काय करतो आहे? विच टेक्स पार्ट इन अ जॉईंट. आणि जॉईंटमध्ये हा एक महत्त्वाचा पार्ट असणार आहे. ओके, बोनच्या जॉईंटमध्ये. ओके, त्याला आपण म्हणतो आहे कॉन्डाईल. ओके, कळलं तुम्हाला? आता नेक्स्ट आहे 19 नंबरचं सेप्टम. सेप्टम काय आहे ते पाहूयात. इट इज अ पार्टिशन सेपरेटिंग टू कॅव्हिटीज. काय म्हटलं आहे? इट इज अ पार्टिशन. हा एक पार्टिशनचा एक पार्ट आहे. काय करतो तो? सेपरेटिंग टू कॅव्हिटीज, दोन कॅव्हिटीजला सेपरेट करतो आहे, त्याला आपण म्हणतो आहे सेप्टम. म्हणून म्हटलं याचं नाव सेप्टम. इट इज अ पार्टिशन सेपरेटिंग टू कॅव्हिटीज, दोन कॅव्हिटीजला तो सेपरेट करतो आहे. ओके, लास्ट आहे ह्या पार्ट्समधला तो काय फिशर ऑर क्लेफ्ट. फिशर ऑर क्लेफ्ट म्हणजे काय? इट इंडिकेट्स अ नॅरो स्लिट. ओके, काय म्हटलं आहे? नॅरो स्लिट अशी निमुळते, नॅरो अशी स्लिट तो इंडिकेट करतो आहे आपल्या बॉडीमध्ये. लॉन्जिट्युडली फिशर्स असं त्याला आपण म्हणतो आहे. ओके, तर हे सर्व काय आहे? पार्ट्स आहेत आपल्या बॉडीमधले. ओके, काय म्हटलं आहे बघा, व्हेरियस पार्ट्स ऑफ स्केलेटल सिस्टीम. जे काय आपला बॉडीमध्ये जो स्केलेटल सिस्टीम आहे त्याच्यातले हे व्हेरियस पार्ट्स आहेत. आता कुठले कुठले 1 to 20 आपण जे पार्ट्स पाहिले. ओके, ते कुठले कुठले? फर्स्ट आहे ॲनाटॉमिकल पोझिशन, मेडियन प्लेन, प्रॉक्झिमल अँड डिस्टल, फोर्थ आहे अँटेरियर ऑर व्हेंट्रल, फिफ्थ आहे पोस्टेरियर ऑर डोर्सल. नेक्स्ट दिला तर अजून सुपेरियर, इन्फेरियर, बॉर्डर, स्पाइन, ट्युबरकल, फोसा, फोरमेन, सिनस, मेटस, आर्टिक्युलेशन, सुचर, फेसेट, कॉन्डाईल, सेप्टम अँड द लास्टली 20 नंबरचं काय फिशर ऑर क्लेफ्ट. ओके, दिस आर द व्हेरियस पार्ट्स इन द स्केलेटल. ओके, ह्या स्केलेटलमध्ये असलेले हे व्हेरियस पार्ट आहे. कळलं तुम्हाला सर्वांना? इथे हे आपलं चॅप्टर नंबर 1 म्हणजेच काय द स्कोप ऑफ ॲनाटॉमी अँड फिजिओलॉजी आणि त्याच्यातले डेफिनेशन्स ऑफ व्हेरियस टर्म्स यूज इन ॲनाटॉमी. हे सर्व आजच्या लेक्चरला आपण शिकवलं आहे. सर्वांना समजलं असेल अशी अपेक्षा करतो. ओके, थँक्यू फॉर द लिसनिंग माय लेक्चर सिन्सिअरली. थँक्यू सो मच.